धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय। तो चलिए दोस्तों, आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस मैदान पर जहां पे शिरुविक नाम से जाने जाते हैं। पेजारी के छोटे से गांव अलीबाग तालुका के ये खिलाड़ी, हालांकि उनका नाम श्रीकांत मोलगी, साउथ इंडियन है मगर पूरी तरीके से अब यहाँ पे रच गए हैं, बस गए हैं। कमाल का ये गेंदबाज और कमाल का खिलाड़ी, पहले देखा आपने बल्लेबाजी करते हुए और आज अब देखेंगे गेंदबाजी करते हुए। जी हाँ, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और यहाँ पे एक तकदीर वाला चौका मैं कहूंगा, पहली गेंद और 4 रनों के लिए। पहली गेंद और यहाँ पे 4 रनों के साथ शुरुआत, एक पॉजिटिव अप्रोच के साथ शुरुआत हो चुकी है। फिर से एक बार शिरू इस मर्तबा ऑफ स्टंप के बहुत ही बाहर निगेटिव गेंदबाजी करने की सोच में भटक गए। अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का। अलीबाग के 3 खिलाड़ी दोस्तों ऐसे हैं जो इस देश के बाहर भी अपना खेल दिखा चुके हैं। इस बीच हवा में गेंद फंसाया अपने चक्रव्यूह में और स्वप्निल के हाथों में गेंद। स्वप्निल पाटिल बहुत ही लाजवाब खिलाड़ी, ये पहला झटका। धन्यवाद डीजे मास्टर। इस बीच हम देख सकते हैं नए बल्लेबाज नमूदार होते हुए, मगर शिरुविक जिसके लिए जाने जाते हैं विकेट टेकर गेंदबाज, कमाल की शुरुआत यहां पे होती हुई। यह खिलाड़ी भारत में हर टूर्नामेंट में तकरीबन हर मैदान पे, मैं बड़े टूर्नामेंट की बात कर रहा हूं, बड़े टूर्नामेंट में वो खेल चुका है। शक्ति चषक, सुप्रीमो चषक, चैंपियन ट्रॉफी, रत्नागिरी ट्रॉफी, हर बड़ी ट्रॉफी में शिरकत कर चुके हैं ये खिलाड़ी। इस बीच इन स्विंगर गेंद जरूर थी, ऑफ स्टंप के बहुत ही बाहर डब्बा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद को अक्रॉस द लाइन आकर खेलने की कोशिश की थी। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था, गेंद गई थी शॉर्ट स्क्वायर की दिशा में विनोद वाडकर के दस्तानों में, मगर विनोद वाडकर जब तक उस गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले। 1 रन मुकम्मल कर लिया और अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया 6 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर प्रगति पर शिरुविक श्रीकांत मोलगी। तो मैं बात कर रहा था दोस्तों जो अलीबाग से, अलीबाग तालुका, दूसरा झटका, स्वीपर कवर और वहां पे मौजूद थे फील्डर और ये दूसरा झटका लगता हुआ। तो इस बीच हम देख सकते हैं नए बल्लेबाज फिर से एक बार नमूदार होते हुए। बल्लेबाजी करने वाली टीम को मैं फिर से एक बार दरख्वास्त करना चाहूंगा, आपका 12th मैन यहां पे हाजिर नहीं है तो आपको 2 रनों की अगर पेनल्टी दी जाएगी तो आपकी जिम्मेदारी पूरी तरीके से आपके ऊपर होगी। धन्यवाद। बाउन्सर यांनी कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये साईनाथ धोले यांच्या संपर्कात यावं। बाउन्सर। चलिए दोस्तों, फिर से एक बार अच्छा स्ट्रोक जरूर बल्लेबाज ने उसे खेला डी पॉइंट की दिशा में। फील्डर उसके पीछे उस गेंद को चेस करते हुए नजर आए और उस गेंद को फील्ड करने में कामयाब होते हुए, मगर 1-1 रन और 2-2 रन से यहाँ पे काम नहीं बनेगा। शिरुविक के गोलंदाज
शिरोविक ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये आपलं चांगलं कसब दाखवलं. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना मी घेऊन जात आहे माय मराठी बोली भाषेमधून धावतं समालोचन ऐकण्यासाठी जाकमता क्रीडांगण मैदान वेलशेत या ठिकाणी. सुरुवात नाणेफेकीचा कौल आणि गोलंदाजीला सुरुवात. राईट हँड वर विकेट. कॉमेंट्री एंड कडून गोलंदाजी करत असताना चेंडू बॅटच्या पट्ट्यात न आल्यामुळे उंच, मात्र कॉलिंग कोणी केलेले नाहीये. हा एक फुल दो माली ज्याला म्हणतात तसे त्या ठिकाणी असांचा कॅच होता, मात्र कॉलिंग न केल्यामुळे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा फिल्डर एका चेंडूवर धावले. जीवनदान म्हणायला हरकत नाही. धावसंख्या 1 निवडली. धावसंख्या झाली 2. पहिल्या चेंडूवर असांचा कॅच होता, मात्र कॉलिंग नव्हतं ठीक, तालमेल नव्हतं ठीक आणि त्याचा फायदा झाला तो फलंदाजांना. पुन्हा एकदा शुरुविक आपल्याला बोलले याच्या अगोदरचे सुपर कॉमेंटेटर सन्माननीय मर्चंट साहेब यांनी शिरविकच्या बाबतीत आणि सुंदर मॅच शॉट पद्धती मारल्या. स्ट्रेट डाइव अफलातून आणि चेंडू 1 धावेसाठी पुश केला होता. फलंदाज ज्यांचं नाव मी सांगू शकतोय सुमित डोंगरे आणि स्वप्नील कांबळे. स्वप्नील कांबळे हे रिलायन्स इंडस्ट्रीच्या एका एम्प्लॉयचे सुपुत्र आहेत, ज्यांनी नावलौकिक क्रिकेटच्या माध्यमातून आपलं अधोरेखित केलं आणि दरम्यान ऑफ साईडने निगेटिव्ह चेंडू जाताना विजय यांनी अडवला आणि पंच भालचंद्रांच्याकडून वाईटचा इशारा. धावसंख्या 1 नी पुढे गेली. धावसंख्या होतोय ती 4. बिनबाद 3 षटकांचा सामना. पुन्हा काय अच्छा प्रतीक पाटील आणि योगेश घाशे. पुन्हा या ठिकाणी काही मान्यवर मंडळी येत आहेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत. म्युझिक थांबवा कृपया, म्युझिक. धन्यवाद. राईट हँड वर विकेट. कॉमेंट्री एंड कडून सुंदर चेंडू अप्रतिम, मात्र ऑन साइडला चेंडू जाताना मिड विकेट आणि चेंडू खाली 2 फिल्डर आहेत, मात्र कॉलिंग आता नव्हता आणि सुंदर असांचा झेल घेतला सीमारेषेवर विनोद वाटेकर यांनी. वाटकरे आणि बेस्ट फिल्डर ज्याच्या नावावर एक सन्मानित तुरा आहे त्याच वाटकर यांनी हा झेल बाद घेतला आणि पहिला झटका दिला मिड विकेट साइडला. धाव संख्या 1 बाद. शहाबाद 4. 1 बाद 4. दादा भाई नवरोजी एक आपल्या भारतीय इंडस्ट्रीज मध्ये ज्यांचं नाव आहे, त्यांची आठवण झाली. आपल्या रसिकांमधून कोणतरी दादा दादा आवाज दिला, मात्र आता भाई अप्पा दादा अण्णा भरपूर आहेत. दरम्यान ऑफ साइडनी जाणारा चेंडू पॅडवर आदळला कीपर यांच्या आणि चेंडू फर्स्टली पॉइंट मधून गेला. 1 धावेसाठी लेग बाईचा इशारा असावा, परंतु अजून काही तसं नाहीये आणि बाईचा इशारा पंचांकडनं प्रतीक पाटील यांच्याकडून. धावसंख्या 1 निवडली. धावसंख्या झाली 5 आणि विकेट झाला 1. शहाबाद. कमलपाडा फलंदाजी करत असताना 1 बाद 5. गोलंदाजी पुन्हा करतोय शुरुविक, एक नामांकित गोलंदाज फलंदाज रायगड जिल्ह्यातून, ज्यांनी आपलं नाव इतिहासामध्ये कोरलं क्रिकेटच्या भाषेमध्ये आणि परराज्यात परदेशात जाऊन सुद्धा आपलं नाव लौकिक केलं. आणि दरम्यान एक्स्ट्रा कव्हर पॉईंट झाला तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार खणखणीत आणि एक ताजगी देणारा हा कमलपाड्यासाठी नक्कीच. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. तर सर मी तुम्हाला सांगू इच्छितोय, जो समोर फलंदाज खेळतोय तो मुंबईमध्ये अंडर 16 मध्ये लेदर क्रिकेटमध्ये सिलेक्शन झालं होतं. धन्यवाद. खरोखर सर मला ऐकून छान वाटलं की बाळाचे पाय पाळण्यात असा एक धडा होता 6वीला असताना. आज त्याची पुनरावृत्ती आणि प्रत्यक्ष आठवण करून दिलीत आणि त्यांच्याच गोलंदाजीवर एक चेंडू लॉंग ऑन साइडला मॅच शॉट पद्धतीने मारलेला, ग्राउंड शॉट मध्ये मारलेला 1 धावेसाठी. धाव संख्या झाली 1 बाद 6. कमलपाडा 10.
गोलंदाज शिरुविक अर्थात श्रीकांत मोलगी आपलं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक सुद्धा पहिलं षटक घेऊन येतोय. 5-6 पावलांचा हा यावेळेस पहिला चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेनं टिपला जातोय आणि गनीभाई बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे मास्टरने नक्कीच पुन्हा एकदा आठवणींना उजाळा दिला. कारण 1990 साली अर्थात हा चित्रपट तेजाब हा चित्रपट आला होता आणि रातोरात सुपरस्टार अर्थात माधुरी दीक्षित या अभिनेत्रीचा उदय झाला होता. पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद केल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय शिरुविक. हा जबरदस्त यॉर्कर आणि धावबाद करण्याची सुवर्ण संधी, परंतु आपण पाहतोय हाफिज रिजवान यानं ती धाव मात्र पळून पूर्ण केले. सही सलामत व्यवस्थित ठीकठाक कोणत्याही प्रकारचं इथे नुकसान नाहीये. एक धाव फलकावरती लागलेली असताना एकूण मी पुन्हा एकदा आठवण देतोय जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. निर्धारित 4 षटकांचा हा सामना. अलिशान नागोटणे विरुद्ध कमळपाडा अलिबाग हा संघ आपण पाहतोय. शिरुविक गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी शिरुविकने सुद्धा केले, चांगली फलंदाजी सुद्धा केले. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू टॉस करण्याचा ज्याची ओहो यावेळेस मात्र सलमान सिद्दीक त्याच्यावरती हल्ला बोल करतोय. पहिल्याच चेंडूला डीप पॉइंटच्या दिशेनं भिरकावतोय. सीमारेषा बाहेर चौकार. या चौकारानिशी धावसंख्या उंच उडी घेते आणि सरळ पोहोचते ती म्हणजे 5 धावांवरती. आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेलेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका. सलमान सिद्दीक ऑन द फायर. सरळ आपण पाहतोय गोलंदाजाच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर षटकार. अशाच प्रकारची फलंदाजी इथे करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 17 धावा या वसूल कराव्या लागतील, तेव्हाच इथे विजयाचं स्वप्न आपलं पूर्ण होऊ शकेल. टॉप 3 मध्ये जर जायचं असेल, बक्षिसाचं पात्र ठरायचं असेल तर अशा प्रकारची फलंदाजी करणं फारच गरजेचं. 11 धावा धावफलकावरती लागलेल्या असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु आपण पाहतोय लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू सरळ बॅटनं कॉपीबुक स्टाईलनं अर्थात खेळलाय तो म्हणजे सलमान यानं. आणि 1 धाव इथे मिळणार, कारण आपण पाहतोय सूरज पाटील लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच कारणास्तव एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. यावेळेस पुन्हा एकदा हाफिज रिजवान याचा मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय शिरुविक तो झेल टिपतोय आणि दुसरा गडी बाद.